नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय मिनी ब्लॉग लाईफ विथ अश्विनी. तर हे लाईव्हला पण मी लावलं होतं 6:30-7च्या दरम्यान. आणि प्राची आलेली ऑफिसवरून, ती चहा गरम करून घेत होती. आणि हे सोफा जरा थोडासा पाठीमागून ओपन होतं, कवर वगैरे लावलं. हाताच्या इथे पण बनवून घेतलं आहे थोडंसं स्पॉन्ज हात टेकायला. आणि आता बाहेर पण जाणार आहे मी दूध वगैरे आणायला. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईफ विथ अश्विनी चॅनलला असेच प्रेम देत राहा, प्रेम करत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला आपल्या कर्मीचे आमदार श्री काशीनाथ दाते सर लाभले. आणि त्याचबरोबर इतर मान्यवर आपल्या मंचावर आहेत. वास्तविक आता आजच्या काळामध्ये आपण आत्तापर्यंत पाहत होतो की बरेचशे मराठी माणसे ही नोकरी करत होते. एंटरप्रेनर म्हणजे मालक, स्वमालक नोकरी देणारे अशी घडवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला मी पाहतो ह्या इंडस्ट्रीमध्ये, ड्राय क्लिनिंग इंडस्ट्रीमध्ये हा फार मोठा स्कोप. सर्वप्रथम मी शिर्के परिवाराला ह्या अभि ड्राय क्लिनर्सच्या ओपनिंगबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आणि अशी सदिच्छा सुद्धा देतो की येणाऱ्या काळामध्ये कामोठे, खारघर, कळंबोली आणि पनवेलच्या या पंचक्रोशीमध्ये तुमच्या अजून या ठिकाणी नवीन नवीन ह्या आपल्या ओपनिंग व्हावेत, दुकानाचे अजून शाखा ओपनिंग व्हाव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की कामोठ्यामध्ये 3.5 लाख लोकांची या ठिकाणी लोकसंख्या राहते. आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये आपला मराठी बांधव आता व्यवसायामध्ये पदार्पण करायला लागलेला आहे. आज या ठिकाणी ड्राय क्लिनिंगची शॉप असेल, बाजूच्या शॉपनेत आपलं शॉपमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये आपला कोणीतरी मराठी बांधव असेल तर त्याची सोन्या चांदीची दुकान आहे. समोर बघायला गेलं तर कपड्याची दुकान आहे. असं कामोठ्यामध्ये जवळजवळ 30% जे आस्थापना आहेत त्याच्यामध्ये आपल्या मराठी बांधवांच्या या ठिकाणी दुकानं आहेत. त्याच्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की एकेकाळी कधीतरी मारवाडी, गुजराती, भैया लोकांचं ज्यावेळेस या ठिकाणी दुकानामध्ये व्यवसायामध्ये काम करत असताना आपल्याला वाटत होतं की व्यवसाय म्हटल्यानंतर फक्त मारवाडी, गुजरातींनी या लोकांनाच फक्त तो क्षेत्र आहे. तर त्याला जुगारून आज आपला मराठी बांधव कार्य करतोय. या ठिकाणी माझा मित्र, उन्हाळा असल्यामुळं तिथे आम्हाला आईस्क्रीम दिलेलं, मी घरी येऊन खाल्लं. खूप छान वाटत होतं. पिस्ता फ्लेवर होता. थँक्यू सो मच.